नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी म्हणजे कोणत्या तारखेपर्यंत येऊ शकतो। नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भातली जी घोषणा आहे ती 1500 ऐवजी 2100 रुपये होऊ शकते का, आणि त्याचबरोबर KYC साठी शेवटची मुदत 18 तारखेपर्यंत आहे। आणि ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांचे पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत, तर यांचा अजून ऑप्शन आले नाही आहे, तो कधीपर्यंत येणार आहे, तर या संदर्भात खात्रीशीर माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अगदी फेमस ठरलेली आहे आणि सगळ्याच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची प्रतीक्षा लागलेली आहे। आणि याच्यामध्ये लाडक्या बहिणींची KYC 18 तारखेपर्यंत आहे। आणि परंतु ज्या लाडक्या बहिणी अशा आहेत की मागील काही महिन्यांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आणि अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांचे पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत, तर त्यांनी कोणाचा आधार नंबर टाकावा, तर यासाठी ऑप्शन आहे तो आज संध्याकाळपासून किंवा उद्या दिवसभरामध्ये पोर्टलवरती उपलब्ध होईल। आणि या लाडक्या बहिणींना KYC करण्यासाठी 15 ते 20 दिवसांपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता मंत्री आरतीताई तटकरे यांनी सांगितलेली आहे। म्हणजेच या ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांचे लक्षात घ्या की पूरग्रस्त परिस्थितीतील लाडक्या बहिणी असतील किंवा वडील हयात नाही आहेत, पतीला हयात नाही आहेत, त्यांचा ऑप्शन नुकताच ॲड होणार आहे, अशा लाडक्या बहिणींना KYC साठी मुदत वाढ मिळणार आहे। आणि त्याचबरोबर इतर ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांची KYC राहिलेली आहे अशा लाडक्या बहिणींना देखील मुदत वाढ मिळण्याची शक्यता आहे। तर ही महत्त्वाची अपडेट आहे। आणि दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ते वितरणाची तारीख अजून घोषित झालेली नाही आहे। अनेक व्हिडिओज तारखा चुकीच्या सांगितल्या जात आहेत। हप्ते वितरण सुरू झालेलं आहे, काही जिल्ह्यांमध्ये हप्ते आलेले आहेत, असे देखील व्हिडिओज लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचत आहेत। म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी एकच सांगू इच्छितो, अजून तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाची घोषणा झालेली नाही। साधारणतः आपण सांगतोय इलेक्शन 3 तारखेपर्यंत आहे। जर हप्ते वितरण इलेक्शनापूर्वी येत असतील तर 30 तारखेपर्यंत हप्ते येण्याची शक्यता आहे। आणि साधारणतः जरी काही यामध्ये बदल झाला नाही तर 3 तारखेनंतर लगेचच GR 30 तारखेच्या आतमध्ये येईल आणि 3 तारखेनंतर हप्ते वितरण होणार आहे। आणि हे देखील KYC केले असेल किंवा नसेल तरी देखील हप्ते वितरण होण्याची शक्यता दाट वर्तवण्यात येत आहे। आणि साधारणतः अनेक लाडक्या बहिणीमध्ये हा देखील प्रश्न होता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये वाढीव आम्ही देणार आहोत, अशी मंत्री आरतीताई तटकरे असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, तर यांनी ही घोषणा केली होती। परंतु अजून शासनाचा 2100 रुपये वितरणासंदर्भातला विचार नाही आहे। त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा येणारा हप्ता हा 1500 रुपयाचाच येणार आहे। 2100 रुपये वितरणासंदर्भात अजून देखील शासनाची कोणतीच तयारी नाही। या संदर्भात आपण माहिती घेतच आहोत। तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे 2 प्रकारे येऊ शकतो। एक तर नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरित होण्याची शक्यता आहे। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब ही आत्ताची आहे। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।